ग्राफिकची सेवा म्हणजेच बॅनरची सेवा मोफतमध्ये पुरवण्यासाठी आज जो माऊली भैयाने जो निर्णय घेऊन पूर्ण महाराष्ट्राला जो एक संदेश दिला आहे की कशा प्रकारे आपण मराठा समाजाला कुठल्या तळागातून कशी मदत करू शकतो आणि या आंदोलनाला अजून कसं बळकट करू शकतो याचा त्यांनी खूप मोठा संदेश दिला आहे। त्यांच्यासारखा संदेश घेऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक वार्डातल्या किंवा प्रत्येक सर्कलने आहे जे ग्राफिक्सवाले आहेत ते त्यांच्याही म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक संधी किंवा त्यांच्याही मनामध्ये अशी संकल्पना येऊन ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी संकल्पना राबवून पूर्ण मराठा समाजाच्या प्रत्येक गावातील आंदोलनाला सहभाग त्यांचा नोंदवण्यासाठी जे बॅनर पुरवतील त्या सगळ्यांचे आभार तर तेवढेच मानू लागतील। आज त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही जमलो आहोत, त्यांचा आम्ही सत्कारही केला। आणि आंदोलनाविषयी बोलायचं झालं तर मला असं म्हणता येईल आज आंदोलन एवढं पेटलं आहे। जर कुणी म्हणत असेल की हा प्रश्न करत असेल की आरक्षण भेटेल का, तर या प्रश्नावर जर बोलायचं जर झालं तर आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे। कारण की या गोष्टीसाठी जेवढा एकवटून मराठा आज इथे जे जमा झाला ना तो मराठा तुम्ही यापूर्वी कधी पाहिलं नसेल। आणि जर सरकारला दखल घ्यायची नसेल ना त्यांनी बिनधास्त दखल घेऊ नये, कारण की येणारे परिणाम त्यांना भोगावे लागतील। कारण की वादळापूर्वीची शांतता त्यांनी आत्ता पाहिली आहे आणि वादळापूर्वीची शांतता पाहता आता वादळ कसं तयार होतं हे त्यांनी कालपासून बघायला सुरुवात केली। नांदेडमध्ये जी सभा भाजपची उधळून गेली, त्यानंतर रावसाहेब दानवेचा जो कार्यक्रम उधळून लावला, त्यानंतर परत आमदार सत्तारला बाहेर पाठवलं गेलं। अशा प्रकारची जी आता हे सगळे कारस्थानं होत आहेत किंवा जे सगळ्या घटना होत आहेत हे त्याचं प्रतीक आहे, ही त्याची प्रचिती आहे। तर गव्हर्नमेंटलाच नाही तर केंद्र सरकारला सुद्धा याची दखल घ्यावीच लागेल। आणि त्यापूर्वी जसं पाटील म्हणले की हे आंदोलन पेलणार नाही, झेपणार नाही, हे पेलणारच नाही त्यांना, ही मात्र गोष्ट 101% खरी आहे। कारण की मराठा जर पेटला तर इतिहास साक्षीदार आहे की मराठ्याला कोणी रोखू शकणार नाही। या गोष्टीसाठी सरकारला अगदी सकारात्मक होऊन आज निर्णय काहीतरी घ्यावाच लागेल। आज जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या परिणामाला ना आम्ही साक्षीदार असतो, येणाऱ्या परिणामाला आम्ही जिम्मेदार असतो ना पाटील असतील। हे परत हा लढा सर्वसामान्यांच्या हातात जाईल एवढी मात्र गोष्ट नक्की आहे। आणि हे जे चार पाच जे बुजगावण्याचे बोलतात ना आता, जे भुजबळ असतील, राणे असेल, कदम असेल, कदम झालं, राणे झालंय, यांची किंमत 4 आणे। माझी तर सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती आहे की यांच्यासारख्या कमेंटकडे, हे जे कमेंट पास करतील, काय जे टीका टिप्पणी करतील याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं यांनी। कारण की राणे, कदम, राणे हे 4 आणे आणि बाणी यांची आपल्या आंदोलनासमोर किंमतही नाहीये, या लोकांची अजिबात किंमत नाहीये। त्यामुळे माझी मराठा समाजातील सगळ्या तरुणांना आव्हान आहे, कारण मी सोशल मीडियावरती बघतोय ज्यांची म्हणजे काही अल्पवयीन मराठा तरुण आहेत पण आक्रमक आहेत, ज्वलंत आहे। कारण की ते सगळ्यांनी त्याच्या झळा भोगल्यात, सोसल्यात, तर त्या झळा सोसल्यामुळे भोगल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी आग आहे ती सोशल मीडियावरती बघतायत। ती भोगताना आपण कशा पद्धतीने टाकतोय किंवा कशा प्रकारे लिहितोय याच्यावरती आपला पण कंट्रोल पाहिजे। कारण की आपलं आंदोलन हे कायदेशीररित्या आहे, त्याचबरोबर आपलं आंदोलन शांततेत चालू आहे। शांततेत आणि कायदेशीररित्या जरी आपलं आंदोलन चालू असलं तरी या आंदोलनाचा परिणाम हा सरकारवरती दबावपूर्वक पडतोय। एक ना एक दिवशी सरकारचं नरड्याने दाबलं जाणार आहे, ही मात्र गोष्ट तेवढीच खरी आहे। मला एवढंच बोलायचं आहे, या आंदोलनामार्फत आम्ही सगळेजण आम्ही कणखरपणे उभा आहोत आणि पाटलाच्या प्रत्येक शब्दासोबत आम्ही इमानी इतबरपणे राबत आहोत। आम्हीच नाही तर सकल मराठा समाज यासोबत इमानी इतबरपणे राबत आहे आणि पाटलाच्या प्रत्येक संदेशाला, प्रत्येक आदेशाला आम्ही बरोबर तंतोतंत आम्ही त्याची मान्यता करून त्याला राबवतही आहोत। एवढं बोलतो आणि मीडियाला मी एवढं सांगतो की आमच्या तुम्ही प्रत्येक बातमीला तसेच आमच्या प्रत्येक गोष्टीला सरकारपर्यंत पोहोचण्याची तुम्ही मदत करावी, त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मदत करावी आणि तुमची आतापर्यंत जी मदत झाली त्याबद्दल आपलेही मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय श्रीराम।